की अंगठा, मध्यमा, अनामिका या 3 बोटांचा वापर करूनच व्हायच्या. निर्माल्य झालेले फूल काढून टाकायचे. ताजी फुलं व्हायची असतात. ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा असतो. बाकी शक्य नसेल तर गुळ खोबरे, गुळ शेंगदाणे, गोडदाणे किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळाची आरास करून त्यात ठेवावी. धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे. देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते, म्हणून देवीचे आसन धनधान्याने परिपूर्ण असावे. देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाची सुद्धा पूजा करायची असते. शंखात पाणी भरून ते घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखाचा नाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व सकारात्मकता निर्माण होते. देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे, मंत्रोच्चार करावा, 108 मण्यांची जपमाळ ओढावी आणि किमान 1 आरती म्हणत पूजेची सांगता करावी. थोडीशी पूर्वतयारी, साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते. हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुन्हा भेटूया असाच एक सुंदर